मित्रांनो, मी गौरव चिने फायटो हार्मल बायो सायन्स कंपनी को आलोय। तर काही दिवसापूर्वी आपण सोमनाथ चिने सरांच्या प्लॉटवर आलो होतो। तर त्यांनी आपल्याला विचारलं म्हणे आसपासचे जे प्लॉट आहे ते पूर्णपणे सर कांद्याची बी उगम क्षमता कमी झालेली आहे, त्यांची म्हणजे उगम क्षमता नसल्यामुळे कांदा पिवळा पडणं असे प्रॉब्लेम चालू झालेले आहे। तर आपल्याला आज फायटो हार्मल बायो सायन्स कंपनीचं फायटो जेल वापरून ती कांद्याची बियाची जी तुम्ही प्रोसेस सांगितली होती ती आम्हाला करायची आहे आणि फायटो जेल वापरून आपल्याला कांदा रोप हे सक्सेसफुल करायचंय। तर आपण चिने सरांच्या प्लॉटला आज आलेलो आहे। तर चिने सरांच्या प्लॉटला आपण कांद्याच्या बियाच्या याला फायटो जेल प्रोसेस केली होती। तर फायटो जेल प्रोसेस झाल्यानंतरचा त्यांना सोमनाथ चिने सरांना विचारू का त्यांना आज कसं वाटतंय ते सोमनाथ चिने सर येते। शेतकरी मित्रांनो, मी गौरव चिने फायटो हार्मल बायो सायन्स कंपनी कोण आलोय। तर काही दिवसापूर्वी आपण सोमनाथ चिने सरांना भेटलो होतो। तर त्यांना आपण कांद्याची बियाची जी प्रोसेस आहे ती सांगितली होती। तर सरांना त्यांचं नाव आणि त्यांना विचारू त्यांना कसा आला तो रिझल्ट। सर तुमचं नाव सांगा। नमस्कार, माझे नाव सोमनाथ तुळशीराम चिने, राहणार पाथरे खुर्द, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक। सर्वप्रथम मी आजूबाजूचे कांद्याचे बिया रोपाचे प्लॉट बघितले तर ती उगम क्षमता अतिशय कमी दिसून आली। त्यामुळे मी गौरव सरांसोबत संपर्क केला व त्यांना फायटोजेल वापरायचे आहे असं सांगितले व ते त्यांच्याकडून ते फायटोजेल घेऊन आलो व ते बियाण्याला पेज प्रक्रिया करून आज रोजी ते शेतात टाकून आणि आज पूर्णपणे 1 महिन्याचं रोप उगवून आलेलं आहे आणि एकदम हिरवेगार आणि 100% उगवण क्षमता झालेली आहे। त्यातल्या त्यात माझ्याकडून गोल आणि टार्गा सुपरचे प्रमाण थोडेसे अधिक झाल्यामुळे हे रोप पूर्णपणे डॅमेज झालेले आहे। आजूबाजूला रोप हे रस्त्याच्या कडेला असल्यामुळे आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी सांगितले की रोप पूर्णपणे डॅमेज होऊन ते आता येऊ शकत नाही। मी परत गौरव सरांसोबत संपर्क केला आणि त्यांनी परत जे माझ्याकडे शिल्लक राहिलेलं फायटोजेल होतं तेच स्पोरून स्प्रे करण्यास सांगितले व मी ते स्प्रे केले। त्यामुळे जे माझं पूर्णपणे रोप गेले जमा होतं ते रोप पूर्णपणे जिवंत झालं आणि पूर्णपणे हिरवेगार झालं। आज बघू शकता माझ्या पाठीमागं हा बियाण्याचा प्लॉट आहे, पूर्णपणे हिरवागार आहे, कोणत्याही प्रकारचं नुकसान नाही आणि 100% शेतकऱ्यांनी फायटोजेल हे वापरलेच पाहिजे। तर तुम्ही आमच्या शेतकरी मित्रांना काय सांगू इच्छितात, म्हणजे जो तुम्ही जी बियाची प्रोसेस जी तुम्ही केली ती कशी केली, काय केली ते आमच्या शेतकरी मित्रांना पण कळू द्या थोडंसं। सर्वप्रथम मी एक मोठा टब घेतला, त्यामध्ये कांद्याचं बियाणं टाकलं, त्या वरतून फायटोजेल टाकलं आणि ते हाताने व्यवस्थितरित्या त्याला अलगद चोळून घेतलं आणि गादी वाफ्यात असं टाकून दिलं। त्यामुळे ते पूर्णपणे 100% उगम क्षमता वाढली व रोप एकदम हिरवेगार झाली। तर तुम्ही आमच्या शेतकरी मित्रांना काय सांगू इच्छितात का फायटो हार्मल बायो सायन्स कंपनीचं हे फायटोजेल प्रोडक्ट ते तुम्हाला बाकीच्या शेतकरी मित्रांना काय सांगतात, कसं वाटतं, काय वाटतं? अतिशय सुंदर आहे। मी स्वतः त्याचा वापरला, अनुभव घेतला आणि आप बघू शकता शेंड्यापासून बुडकापर्यंत पूर्णपणे रोप कुठेही असं कुजळलेलं दिसत नाही, सुकलेलं दिसत नाही, पूर्णपणे हिरवेगार आहे आणि कोणत्याही प्रकारचं त्याच्यावर कोणत्याही प्रकारचा रोगाचा अटॅक नाहीये। आज पूर्णपणे 1 महिना रोपाला झालेला आहे। आपण बघू शकता पाठीमागं खूप सुंदर पद्धतीने रोप आलेलं आहे। फायटोजेल वापरामुळेच हे सर्व शक्य झालेलं आहे। तर सर्व शेतकऱ्यांनी फायटोजेल हे एकदा तरी वापरून बघावे। नमस्कार शेतकरी मित्रांनो।